ठाणे महापालिका निवडणुकीदरम्यान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक प्रक्रिया आणि प्रशासकीय यंत्रणेवर तीव्र शब्दात टीका केली आहे. मतदान केंद्रांमध्ये नियमांचं उल्लंघन होत असून यामुळे लोकशाही धोक्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. महाराष्ट्रात लोकशाहीची अंतिम घटका मोजायला सुरुवात झाल्याचं त्यांनी सांगितलं. संविधानानुसार मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात कोणतेही बॅनर आणि प्रचार साहित्य असू नये. मात्र प्रत्यक्ष मतदान केंद्राच्या आतच बॅनर लावले जात आहेत. पत्रकारांना आम्ही परवानगी दिली आहे असं सांगितलं जात आहे. वृषाली पाटील नावाच्या अधिकाऱ्यांनी जर आतमध्ये बॅनर लावल्यास परवानगी दिली असेल तर हा अत्यंत धक्कादायक प्रकार असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. प्रशासकीय यंत्रणेवर मोठा दबाव असल्याचा दावा करत आव्हाड यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. जर अशी स्थिती असेल तर पुढच्या निवडणुका सत्ताधाऱ्यांनीच घ्याव्यात. आयोगाला निवडणूक घेण्याची गरजच राहणार नाही, तसंच खर्चही वाचेल असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. ईव्हीएम यंत्राबाबत बोलताना आव्हाड यांनी निवडणूक आयोगाची मस्करी सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाही व्यवस्थेचं वाटोळ होत असल्याचा आरोप केलाय. मतदानाच्या टक्केवारीवर भाष्य करताना आव्हाड यांनी अशी परिस्थिती राहिली तर मतदानाची टक्केवारी वाढणार नसल्याचं सांगितलं. लोक मतदानालाच येणार नाहीत. दादागिरी, पैशांचं खुलं वाटप, अधिकाऱ्यांचं सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकणं आणि पोलिसांवरचा दबाव हे सर्वसामान्य नागरिकांना मान्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजप नेते गणेश नाईक यांच्या मतदार यादीतील नावाबाबत विचारलेल्या प्रश्नावर आव्हाड यांनी हा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारा अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान संबंधित निवडणूक अधिकारी वृषाली पाटील यांच्यावर पुन्हा टीका करत आव्हाड यांनी या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत आपण याआधीही तक्रार केल्याचं सांगितलं. त्या मनमानी पद्धतीनं निर्णय घेतात. निवडणूक आयोगालाच या प्रक्रियेची फारशी पर्वा नाही असा आरोप त्यांनी केला. निवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना आव्हाड यांनी निकालाबाबत आपल्याला फारशी आशा नसल्याचं स्पष्ट शब्दात सांगितलं. मतदान झालंय, कुठेतरी मतदारांची टक्केवारी वाढण्यात अपयशी पडतंय काय? हळूहळू टक्केवारी पण वाढणार नाही, टक्केवारी पण होणार नाही. लोक मतदानालाच येणार नाहीत, कारण का जिवंत लोकशाहीचं जी काही लक्षणं असतात ती दिसतच नाहीये. दादागिरी, पैशांचं खुलेआम वाटप, अधिकाऱ्यांचं सत्ताधाऱ्यांच्या बाजूला झुकणं, जणू काय आपण सत्ताधाऱ्यांचे नोकर आहोत अशा पद्धतीने अधिकाऱ्यांचं वागणं, पोलीस यंत्रणेवरती असलेला प्रचंड दबाव, बूथच्या आतमध्ये जाऊन दादागिरी करणं, हे सगळं चालू असेल तर लोकांना पण नाही आवडत. मंत्रिमंडळातले मंत्री आहेत गणेश नाईक, त्यांचंच नाव नाहीये. गणेश नाईकांचं नाव नाही. मतदार यादीमध्ये नाव नव्हतं त्यांचं. एकनाथ शिंदेंना विचारत होतं. सर, नोटा संदर्भात याचिका दाखल केलेली होती, मात्र कोर्टाने सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणावरचे मतदार नाही, त्यामुळे ती फेटाळली कोर्टाने. नाही, मला माहित नाही. याच वृषाली पाटील यांच्या विरोधात अगोदर देखील कारवाई मी स्वतः या वृषाली पाटीलांविरुद्ध सांगितलं होतं की या वाटेल ते करतात, वाटेल तशा वागतात, काहीही निर्णय देतात. पण निवडणूक आयोगाला लक्षच द्यायचं नाही. निवडणूक आयोगाला म्हणजे या प्रक्रियेच 12 वाजवायचे, त्याला आपण काही करू शकतो. देखील आरोप केले की निवडणुका कशाला घेता, निवडणुका घेऊच नका, काय फायदा? मग मी तर अजूनही म्हणतो की निवडणुका घेऊच नका. सत्ताधारी पक्षाला सांगा की तुम्ही घ्या निवडणुका आणि निवडून द्या. उद्या काय चित्र असेल ठाणे आणि मुंबईमध्ये? मला काय फार आशा नाही. ओके.